नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 17 ऑक्टोबर 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? खालीलपैकी कोणत्या देशाने गोबी वाळवंटामध्ये जगातील पहिला सौर औष्णिक ऊर्जा प्रकल्प सुरू केलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर चीन या देशाने या ठिकाणी गोबी वाळवंटामध्ये जगातील पहिला वर्ल्ड्स फर्स्ट सौर औष्णिक ऊर्जा प्रकल्प सुरू केलेला आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आजच्याच दिवशी म्हणजेच 17 ऑक्टोबरला दरवर्षी आपण या ठिकाणी गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करतो. 2 पॉइंट लिहून घ्या. या दिवसाचा उद्देश गरिबीत जगणाऱ्या लोकांमधील आणि समाजामधील संवाद वाढवणे आणि सर्व प्रकारची गरिबी समाप्त करण्याच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने आपण हा दिवस गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करतो 17 ऑक्टोबरला. 2025 ची थीम काय आहे असं विचारलं तर लिहून घ्या. एंडिंग सोशल अँड इन्स्टिट्यूशनल मालट्रीटमेंट बाय एन्श्युअरिंग रिस्पेक्ट अँड इफेक्टिव्ह सपोर्ट फॉर फॅमिलीज अशा प्रकारची थीम आहे फॉर द इयर ऑफ 2025. पहिलाच प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, ऑक्टोबर महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस आणि लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस. त्यानंतर जागतिक अधिवास दिवस ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजेच यावर्षी 6 ऑक्टोबरला आहे. 7 ऑक्टोबरला जागतिक कापूस दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस. 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस. 10 ऑक्टोबर राष्ट्रीय डाक दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस. 15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्यांचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस. 24 ऑक्टोबर जागतिक पोलिओ दिवस, संयुक्त राष्ट्र दिवस आणि 31 ऑक्टोबर या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, महत्त्वाचा प्रश्न आहे. 2025च्या महिला अंध फुटबॉल विश्वचषकाचा विजेता कोण ठरलेला आहे किंवा विजेतेपद कोण जिंकलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अर्जेंटिना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अर्जेंटिनाने या ठिकाणी इंग्लंडचा पराभव करत महिला अंध फुटबॉल विश्वचषक 2025चं जे काही चॅम्पियनशिप आहे, विजेतेपद आहे ते या ठिकाणी पटकावलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे खेळासंदर्भात, क्रीडा संदर्भात. तर झालेल्या जे काही महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा आहेत त्याचं विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. दुरंत कप 2025चं विजेतेपद नॉर्थ ईस्ट युनायटेडने जिंकलं. सॅफ अंडर 17 महिला चॅम्पियनशिप 2025चं विजेतेपद भारताने जिंकलं. US ओपन टेनिस 2025 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कार्लोस अल्काराजने जिंकलं. तर महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सबलेन्का यांनी जिंकलं. 2025चा पुरुष हॉकी आशिया कप भारताने जिंकला. महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025चं विजेतेपद चीनने जिंकलं. फाईड महिला ग्रँड स्विस 2025चं विजेतेपद वैशाली रमेश बाबू यांनी जिंकलं. बॅलॉन डिओर पुरस्कार 2025 मधील पुरुषांचा या ठिकाणी जिंकलेला आहे उस्माने डेम्बले. तर महिलांचा जिंकला आहे एताना बोनमाटी. आणि आपण आत्ताच पाहिलं महिलांचा जो काही अंध महिलांचा जो काही फुटबॉल विश्वचषक झाला 2025चा त्याचं विजेतेपद अर्जेंटिनाने पटकावलेलं आहे.
पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. BSFच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर कोण बनलेल्या आहेत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फॉर भावना चौधरी. लक्षात घ्या, बी फॉर BSF, बी फॉर भावना चौधरी असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही. क्लिअर? तर भावना चौधरी ही या ठिकाणी BSFच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर या ठिकाणी बनलेल्या आहेत. BSF फुल फॉर्म काय? बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सीमा सुरक्षा दल असं मराठीमध्ये म्हणता येईल. स्थापना झाली BSFची 1 डिसेंबर 1965 तर वर्तमानमधील महासंचालक आहेत दलजीत सिंग चौधरी. ठीक आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, महासंचालकाचं नाव काय आहे? दलजीत सिंग चौधरी. चौधरी याच्यावरून लक्षात ठेवू शकता अजून एकदा, BSFच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियर कोण आहेत? भावना चौधरी. ठीक आहे. या ठिकाणी प्रश्न आहे प्रथम महिलेबद्दल, बरोबर की नाही? तर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही प्रथम महिला आलेल्या आहेत, बनलेल्या आहेत, नियुक्त झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. सशस्त्र दल वैद्यकीय सेवांच्या पहिल्या महिला महासंचालकपदी आरती सरीन यांची नियुक्ती. व्यावसायिक पायलट परवाना मिळवणारी भारतातील सर्वात तरुण पायलट समायरा हुल्लूर. इंडोर शॉर्टपीमध्ये 16 मीटर पार करणारी पहिली भारतीय महिला कृष्णा जयशंकर. भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला फायटर पायलटपदी आस्था पुनिया. भारतातील सर्वात वयस्कर महिला स्काय ड्रायव्हर डॉक्टर श्रद्धा चव्हाण. फाईड महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय दिव्या देशमुख. जागतिक क्रीडा स्पर्धेमध्ये वुशूमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नम्रता बत्रा. तर BSFच्या पहिल्या महिला फ्लाईट इंजिनियरपदी भावना चौधरी या ठिकाणी निवडण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 विचारला जाणार, स्टार मार्क करून ठेवा. मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण कोणत्या जिल्ह्यात आढळलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, धुळे नावाचं जे काही डिस्ट्रिक्ट आहे, जिल्हा आहे, त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील पहिला मंकी पॉक्सचा या ठिकाणी रुग्ण, पेशंट या ठिकाणी आढळलेला आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. जर तुम्हाला असं विचारलं मंकी पॉक्सचा देशातील पहिला रुग्ण कोणत्या राज्यामध्ये, तर तेव्हा योग्य उत्तर आहे केरळ. तर महाराष्ट्रातील पहिला रुग्ण कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर तेव्हा योग्य उत्तर आहे धुळे. हे जे काही मंकी पॉक्स आहे याला WHO ने आणीबाणी म्हणून केव्हा घोषित केलं होतं, तर 23 जुलै 2022 ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. तर धुळ्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील पहिला रुग्ण या ठिकाणी आढळलेला आहे मंकी पॉक्सचा. ठीक आहे. अशाच प्रकारे मग बाकीचे जे काही प्रथम गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावरती देखील चर्चा करूया. लिहून घ्या. बाल कायद्याअंतर्गत न्यायालयीन पॅनलमध्ये सांकेतिक भाषा तज्ज्ञांचा समावेश करणारे पहिलं राज्य पंजाब. फिफाने महिलांसाठी भारतातील पहिली प्रतिभा अकादमी हैदराबादमध्ये सुरू केली. पहिली स्वदेशी मध्यम मशीन गन कोणाद्वारे विकसित करण्यात आली, तर लोकेश मशीन्स लिमिटेडद्वारे. आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी ड्रोन प्रणाली तैनात करणारे भारतातील पहिलं राज्य पंजाब. सेमीकंडक्टर धोरणाला मान्यता देणारे पहिले भारतीय राज्य गुजरात. पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणत्या मार्गावर, तर जिंद सोनीपत. सौर ऊर्जेवर चालणारे पहिले विधानसभा कोणते ठरलं, तर दिल्लीचं. व्हॉट्सअपद्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे जगातील पहिलं राज्य ठरलं आहे आंध्र प्रदेश. मंकी पॉक्सचा देशातील पहिला रुग्ण केरळमध्ये, तर राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यामध्ये. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, जागतिक आरोग्य शिखर परिषद, ज्याला म्हणता येईल WHS म्हणजेच काय, वर्ल्ड हेल्थ समिट 2025 कोठे आयोजित करण्यात आलेली होती? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बर्लिन जर्मनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 12 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर 2025च्या दरम्यान बर्लिन जर्मनी या ठिकाणी जागतिक आरोग्य शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती. प्रश्न आहे परिषदेबद्दल. तर लगेच झालेल्या किंवा होणाऱ्या ज्या काही परिषदा असतात, परिषदा म्हणजे काय, समिट्स, बरोबर की नाही, त्या कोठे होणार आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. बॉन हवामान बदल परिषद 2025 जर्मनीमध्ये झाली. 7वी हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद पुण्यामध्ये झाली. पहिलं एशियन भारत क्रूज संवाद चेन्नईमध्ये झाला. क्वाड 2025 ची बैठक भारतामध्ये झाली. ग्रीन हायड्रोजन समिट आंध्र प्रदेशमध्ये. AI इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये भारतामध्ये. 25वे शांघाय शिखर परिषद चीनमध्ये. आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद भारतामध्ये. पारंपरिक औषधांवरील दुसरी जागतिक आरोग्य संघटना जागतिक शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये. 8वी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असेंब्ली नवी दिल्लीमध्ये. तर जागतिक आरोग्य शिखर परिषद बर्लिन जर्मनी या ठिकाणी झालेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, कोणत्या देशाने अलीकडेच अमेरिकेसोबतच्या
प्लुटोनियम करारातून माघार घेण्याची घोषणा केलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, रशियाने अमेरिकेसोबतच्या प्लुटोनियम करारातून माघार घेण्याची घोषणा केलेली आहे. हा जो काही करार आहे तो 2000 मध्ये झालेला होता आणि त्यानुसार अमेरिका आणि रशिया दोघांनाही किमान 34 मेट्रिक टन शस्त्रास्त्र ग्रेड प्लुटोनियमची विल्हेवाट लावणे आवश्यक होते, जे हजारो अण्वस्त्रांसाठी पुरेसं आहे. बरोबर का नाही? तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7वा. एक पुस्तक आहे, पुस्तकाचं नाव आहे 107 डेज. बरोबर, 107 दिवस नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? फोटोवरून आणि पुस्तकाच्या नावावरून तुम्हाला लक्षात आलं असेल. पर्याय क्रमांक बी, कमला हॅरिस यांनी या ठिकाणी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात. तर बाकीचे जे काही नवनवीन पुस्तकं या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. मदर मॅरी कम्स टू मी हे पुस्तक लिहिलं आहे अरुंधती रॉय यांनी. द छोला टायगर्स, द अव्हेंजर्स ऑफ सोमनाथ हे पुस्तक लिहिलं आहे अमिश त्रिपाठी यांनी. ऑपरेशन सिंदूर, द अनटोल्ड स्टोरी ऑफ इंडियाज डीप स्ट्राईक इनसाइड पाकिस्तान हे पुस्तक लिहिलं आहे KJS धिल्लन यांनी. डिफरंट बट नो लेस हे पुस्तक लिहिलं आहे अनुपम खेर यांनी. दपन, स्टोरीज ऑफ काश्मीर स्ट्रगल हे पुस्तक लिहिलं आहे इस्पिता चक्रवर्ती यांनी. भारतरत्न भूपेन हजारिका हे पुस्तक लिहिलं आहे अनुराधा शर्मा यांनी. डेमोक्रेसीज हर्टलँड इनसाइड द बॅटल फॉर पॉवर इन साऊथ एशिया हे पुस्तक लिहिलं आहे SY कुरेशी यांनी. आफ्टर मी चाऊज ॲस्ट्रोलॉजी इन द मुघल एम्पायर हे पुस्तक लिहिलं आहे MJ अकबर यांनी. आणि 107 डेज हे पुस्तक आहे या ठिकाणी कमला हॅरिस यांचं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या दरम्यान लष्करी सराव ऑस्ट्रा हिंद नावाचा जो काही लष्करी सराव आहे तो कोणत्या आवृत्तीमध्ये आयोजित केला जात आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 4थ्या क्रमांकाची आवृत्ती या ठिकाणी आयोजित केली जात आहे. ऑस्ट्रा हिंद, ऑस्ट्रा ऑस्ट्रेलिया, हिंद आपलं हिंदुस्तान. ठीक आहे, 2 पॉइंट लिहून घ्या. सरावाचा उद्देश काय आहे? तर शहरी आणि अर्धशहरी भागामध्ये संयुक्त कारवायांचा अभ्यास करणे. यामुळे दोन्ही देशांमधील लष्करी सहकार्य आणि परस्पर कार्यक्षमता सुधारण्यासाठी मदत होणार आहे. याच्यासाठी ही या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. काय आहे? तर लष्करी सराव ऑस्ट्रा हिंद नाव आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत दरम्यान आहे. 4थ्या क्रमांकाची आवृत्ती आहे. पुढचा प्रश्न. 11व्या आशियाई जलचर चॅम्पियनशिप 2025 मध्ये पदक तालिकेमध्ये भारताचा अंतिम क्रमांक काय होता? म्हणजे हे जे काही टॅली असतात त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर लक्षात घ्या, पर्याय क्रमांक डी, 11व्या क्रमांकाचा या ठिकाणी आपल्या भारताचा क्रमांक आहे. मग पहिल्या क्रमांकावरती कोण आहे? तर पहिल्या क्रमांकावरती चीन आहे. चीनने एकूण 54 पदके जिंकले. त्याच्यामध्ये 40 सुवर्ण आहेत, 10 रौप्य आहेत आणि 4 कांस्य आहेत. 2 नंबरला कझाकस्तान, एकूण 23 पदके, त्याच्यामध्ये 8 सुवर्ण. 3 नंबरला जपान, टोटल 21 पदके, त्याच्यामध्ये 5 सुवर्ण. आणि 11 नंबरला आहे आपला भारत देश, एकूण 13 पदके जिंकले, एक सुद्धा सुवर्ण पदक नाहीये, 4 या ठिकाणी रौप्य पदक आहेत आणि 9 कांस्य पदक आहेत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा. अलीकडेच या ठिकाणी एक सायक्लोन आहे टायफून हॅलॉंग 2025 ते कोठून आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, उत्तर फिलिपिन्स समुद्रातून या ठिकाणी हे टायफून आलेलं आहे हॅलॉंग नावाचं. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न. 2025च्या फिल्म फेअर मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणी जिंकलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी, बी फॉर भट्ट. बरोबर, आलिया भट्ट यांनी या ठिकाणी या पुरस्कार या ठिकाणी प्राप्त केलेला आहे. कशाचा? तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा. शेवटचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025 आयोजित करण्यात आलेला होता? तर पर्याय क्रमांक ए, मुंबई या शहराच्या अंतर्गत या ठिकाणी ग्लोबल फिनटेक फेस्ट 2025चं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. भारतातील पहिलं पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बांधले जाणार आहे? गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश की आसाम? तर ज्या आपण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी महत्त्वाची ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.